कल्पना करा, तुमच्याकडे लाखो रुपयांची जमीन आहे. पण एक कागद हरवला तर तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात हे सिद्धच करू शकत नाही. हा कागद म्हणजे 7/12 उतारा किंवा 7/12. महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि जमीनधारकासाठी हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 7/12 म्हणजे काय, त्यामध्ये कोणती माहिती असते, तो इतका महत्त्वाचा का आहे, ऑनलाईन 7/12 कसा काढायचा आणि 7/12शी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी. 7/12 म्हणजे नेमकं काय? 7/12 उतारा हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून ठेवला जाणारा अधिकृत जमीन अभिलेख आहे. 7/12 हे नाव दोन वेगवेगळ्या नोंदवह्यांमधून आले आहे. फॉर्म 7 मालकी हक्काची माहिती, फॉर्म 12 शेती आणि पिकांची माहिती. या दोन्हींचे एकत्रित स्वरूप म्हणजे 7/12 उतारा. हा दस्तऐवज ग्रामीण आणि कृषी जमिनींसाठी वापरला जातो. 7/12 मध्ये कोणती माहिती असते? 7/12 मध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. 1. मालकाचे नाव, जमिनीचा कायदेशीर मालक कोण आहे याची माहिती. 2. गट नंबर किंवा सर्व्हे नंबर, प्रत्येक जमिनीला एक वेगळा ओळख क्रमांक दिलेला असतो. 3. जमिनीचे क्षेत्रफळ, एकूण किती जमीन आहे याची माहिती. 4. शेतीचा प्रकार, जमीन बागायती आहे की जिरायती. 5. पिकांची माहिती, त्या जमिनीवर कोणते पीक घेतले जाते. 6. कर्ज किंवा बोजा, सरकारी कर्ज, बँक कर्ज किंवा इतर आर्थिक नोंदी. 7. हक्क आणि मर्यादा, जमिनीवर इतर कोणाचा हक्क किंवा दावा आहे का. 7/12 इतका महत्त्वाचा का आहे? 7/12 हा फक्त कागद नाही, तो जमिनीचा ओळखपत्र आहे. याचा उपयोग जमीन खरेदी विक्री, बँकेकडून कर्ज घेणे, पीक कर्ज, सरकारी योजना, वारस नोंदणी, न्यायालयीन वाद यासाठी केला जातो. ऑनलाईन 7/12 कसा काढायचा? आज महाराष्ट्र शासनाने 7/12 पूर्णपणे डिजिटल केला आहे. तुम्ही घरी बसून ऑनलाईन 7/12 पाहू शकता. प्रक्रिया: महाभूलेख पोर्टलवर जा, जिल्हा निवडा, तालुका निवडा, गाव निवडा, सर्व्हे नंबर किंवा गट नंबर टाका, 7/12 पहा किंवा डाउनलोड करा. 7/12 मध्ये काही चूक असल्यास ई हक्क प्रणालीद्वारे दुरुस्तीसाठी अर्ज देखील करता येतो. 7/12 आणि 8A मधील फरक. अनेक लोक 7/12 आणि 8A यामध्ये गोंधळ करतात. 7/12 उतारा मालकी, शेती, पीक, जमीन, वापर याची माहिती देतो. 8A उतारा खातेदारांची माहिती, फेरफारानंतरचे मालक यांची माहिती देतो. 7/12तील सामान्य चुका. कधीकधी 7/12 मध्ये चुकीचे नाव, चुकीचे क्षेत्रफळ, वारसांची नोंद नसणे, जुने कर्ज दाखवले जाणे अशा चुका दिसू शकतात. अशा वेळी तलाठी कार्यालय किंवा ऑनलाईन ई हक्क प्रणालीद्वारे दुरुस्ती करता येते. महाराष्ट्रातील नवीन बदल. महाराष्ट्र सरकार 7/12 प्रणाली अधिक आधुनिक करण्यासाठी अनेक बदल करत आहे. वारसांच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम राबवण्यात आली आहे. यामुळे लाखो जमिनींच्या नोंदी अपडेट करण्यात आल्या आहेत. तसेच भविष्यात मालमत्ता कार्ड प्रणाली अधिक व्यापक करण्याचाही विचार सुरू आहे. 1. 7/12 हा मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही. अनेकांना वाटते की 7/12 वर नाव असेल म्हणजे जमीन पूर्णपणे त्यांची आहे. प्रत्यक्षात मालकीचा मुख्य पुरावा खरेदी खत, वारसा नोंद, न्यायालयीन आदेश इत्यादी कागदपत्रे असतात. 2. इतर हक्क कॉलम खूप महत्त्वाचा आहे. या कॉलममध्ये बँकेचे कर्ज, न्यायालयीन वाद, रस्ता हक्क, वीज लाईन इत्यादी नोंदी असू शकतात. 3. पीक पेरा नोंद, कर्जासाठी महत्त्वाची. बँक पीक कर्ज देताना 7/12 वरील पीक पेरा नोंद तपासते. 4. वारसांची नावे नसल्यास अडचण. जमीनधारकाच्या मृत्यूनंतर वारसांची नावे 7/12 वर नोंदवली नसतील तर भविष्यात जमीन विक्री किंवा हस्तांतरणात अडचणी येऊ शकतात. 5. बोझा नोंद तपासणे आवश्यक. जमिनीवर बँकेचे कर्ज किंवा इतर आर्थिक बोजा असल्यास त्याची नोंद 7/12 वर दिसू शकते. 6. डिजिटल 7/12 आणि प्रत्यक्ष नोंदी वेगळ्या असू शकतात. ऑनलाईन 7/12 डाउनलोड केल्यानंतरही फेरफार नोंदी आणि नवीन बदल तपासणे आवश्यक आहे. 7.
जमीन विकत घेण्यापूर्वी फक्त 7/12 पाहणे पुरेसे नाही. 8A उतारा, फेरफार नोंदी, खरेदी खत, नकाशा आणि इतर कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे. मित्रांनो, तुमच्या जमिनीचा 7/12 हा फक्त एक कागद नाही, तो तुमच्या मालकीचा पुरावा आहे. जमीन खरेदी करण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी 7/12 नीट तपासा, कारण एक छोटी चूक भविष्यात मोठा वाद निर्माण करू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फायनान्स वर्ल्ड मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मराठी माणसापर्यंत आर्थिक माहिती प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.